परिवहन मंत्री। हाँ, अभिनंदन। एक मिनिट सभापती महोदय, महाराष्ट्र शासनाचा हा एक अतिशय चांगला उपक्रम माननीय सांस्कृतिक मंत्री मराठी भाषा मंत्री आशिष शेलार यांनी मांडला आणि एक पुढच्या पिढीसाठी एक दस्तऐवज की ज्याच्यामध्ये दालन दस्तऐवज म्हणजे दस्तऐवज ना दालनामध्ये म्हणजे दस्तावेज त्याच्यामध्ये असलेली त्यांची भाषणं त्यांच्यामध्ये त्यांचं असलेलं साहित्य ह्यांचं सगळं जतन करता येते का तर पुढच्या पिढीला ह्याचा आदर्श राहावा आणि एक अतिशय चांगला उपक्रम आहे। परंतु हे करताना एक सूचना आहे की त्यांनी जी नावं वाचली याच्यामधले काही लोक महाराष्ट्र विधानसभेचे अध्यक्ष होते, त्यांची देखील काही आपण उल्लेख केला। परंतु काल महाराष्ट्र राज्याच्या महाविधिमंडळाच्या विधानसभेच्या अध्यक्षांनी जो शोक प्रस्ताव वाचला तो कृपया ह्याच्यात ठेवू नका, कारण ज्या पद्धतीने आपण जे आता सांगितलं त्याचं पूर्ण अवमूल्यन करण्याचं काम नाही हे महत्वाचं आहे, हे महत्वाचं आहे कारण ते जे काम करतायत त्याला डाग लावण्याचं काम केलंय महाराष्ट्राच्या विधानमंडळाच्या अध्यक्षांनी। ज्या पद्धतीचं भाषण केलंय, मराठी येत नाही साधं, आणि अशा सभापती महोदय, प्रताप सरनाईक। महोदय फार चांगली सूचना दिली आहे, पण आदरणीय मंत्री महोदयांना माझी अजून एक सूचना आहे की महाराष्ट्रातले मेंबर ऑफ पार्लमेंट दिल्लीच्या वातावरणामध्ये असे मराठीतले शब्द वापरतात की ज्या वापरण्यातून महाराष्ट्राचा आणि मराठीचा अपमान होतो। आणि केवळ एवढंच नाही सभापती महोदय, तर मीडियाच्या समोर सांगतात की आमची मराठी अशीच आहे, तर कृपा करून अशा नेत्यांचे सुद्धा शब्द येऊ नका देऊ, एवढं पाळा। आणि मला असं वाटतं याला अशा प्रकारे संपर्क विरोधक सुद्धा देतील। मंत्री महोदय, आज या सभागृह परिवहन मंत्री बोलतील, बसा। चला हा चला लवकर घ्या चला। आहे या सगळ्या विषयाच्या अनुषंगाने अतिशय चांगला विषय माननीय मंत्री महोदयांनी मांडलाय आणि विकास आणि विरासत जपण्याचं काम हे शासन करत आहे। माझी विनंती फक्त एवढीच आहे की पुढच्या पिढीपर्यंत हे पोचण्याच्या दृष्टिकोनाने आपण दालन करताय, पण ते 6वी 7वीच्या विद्यार्थ्यांपर्यंत जाण्याच्या दृष्टिकोनाने, कारण ती आपला पाया आहे, तर त्या दृष्टिकोनाने याच्या संदर्भातलं काम आपण शासन म्हणून करावं एवढी सूचना आहे। आता निवेदनावर जर चर्चा होणार असेल तर अडचण आहे की आम्ही विरोधक असून आम्ही एक चांगलं जे काम केलं जाते सरकारच्या माध्यमातून त्याचा आम्ही नेहमीच त्या गोष्टीचा हे केलेला आहे। आणि एक अतिशय महाराष्ट्राच्या दृष्टीने देशाच्या दृष्टीने निवेदनावर थोडक्यात महाराष्ट्राची निर्मिती आणि त्याच्यासाठी ज्यांनी आपली आयुष्य खर्च केली, ज्यांनी आपलं योगदान दिलं, अशा अनेक विभूतींचा याच्यामध्ये समावेश आहे। आणि तो दस्तावेज सन्माननीय कुमार कदम यांनी जो हे केलंय, खरं तर त्यांचा अभिनंदनाचा ठराव आपल्याला या ठिकाणी अभिनंदन त्यांनी केलं, त्यांचा नाही अभिनंदनाचा ठराव म्हटलं मी, त्यांनी अभिनंदन केलं हा मोठी गोष्ट आहे ना। या सभागृहाचे काही नेते, खालच्या सभागृहाचे काही नेते, विधिमंडळाचे नेते त्याच्यामध्ये आहेत आणि म्हणून तो ठराव घेतला जावा हा एक। आणि आता आपण जे जसं यांनी सुद्धा डावकरेंनी सुद्धा म्हटलं की हा फक्त दालन न राहता तो आपल्या पाठ्यपुस्तकामध्ये येऊ द्या, जेणेकरून ती तरुण मंडळी हा जो लढा आहे, जो ऐतिहासिक लढा आहे, जगभरातल्या लढ्याबरोबर याही लढ्याचा ते अभ्यास करतील, हे तितकंच महत्वाचं आहे। आणि त्याच्यामध्ये योगदान हे तरुण पिढीचं सुद्धा आहे आणि विद्यार्थी संघटनांचा आहे, त्याचा उल्लेख मला या ठिकाणी मुद्दाम करावा लागेल। सर्व सदस्यांचा मनापासून धन्यवाद व्यक्त करतो की हा आपल्या जो आपला निर्णय आपण केला शासनाचा, त्याचं सगळ्यांनी त्या ठिकाणी अभिनंदन केलं। माझी एकच विनंती आहे परब साहेब की आपल्याला आता कुमार कदम साहेबांनी जमा करून ठेवलं 1200 मिनिटाच्या वर, ते आपल्याला मिळालं। हे अजून बऱ्याच ठिकाणी असण्याची शक्यता आहे, काही ठिकाणी ठराव असतील, काही दुर्मिळ मी केलं, आव्हान केलं आहे, पुन्हा एकदा करतोय तुम्ही। आणि राज्यभरामध्ये असेल विविध संस्था, विविध राजकीय पक्ष, विविध व्यक्ती
यांच्याकडेही ते असण्याची शक्यता आहे. त्यामुळे या निमित्ताने सभागृहाच्या माध्यमातून ते आव्हानसुद्धा करतो आणि त्याला योग्य मोबदलासुद्धा सरकार देईल. म्हणजे असंही नाही की आपल्याला त्यांना काही त्रास व्हावा अशी आपली भूमिका नाही. त्यामुळे हे दस्तावेज जमा होणे आपल्या राज्याची ट्रेजरी आहे आणि त्यामुळे ते आपण करू. त्याला दालनात रूपांतरित कसं करायचं आहे तोही प्रस्तावाचा आपण विचार करू. याची संपूर्ण माहिती शिक्षण विभागाला सुद्धा आपण देऊ, ज्यातनं पुढचे बालभारती असेल अजून काय असेल याच्या उपक्रमात जो तुम्ही मुद्दा मांडलात तो विद्यार्थ्यांपर्यंत कसा जाईल, गावकऱ्यांनी ज्याची भूमिका मांडली ही विद्यार्थ्यांपर्यंत कसं पोहोचेल. मराठी भाषा विभाग माझ्याकडे नसल्यामुळे त्या विषयाचं मी उत्तर देत नाही, परब साहेब जे तुम्ही सांगितलं त्यात. पण माझी एक विनंती आहे सभापती महोदय, माझी एक विनंती, आपण सुद्धा सहमत व्हाल. माझी एक विनंती आहे, जो काही प्रकार झाला तो अख्ख्या महाराष्ट्राने पाहिला, अख्ख्या देशात त्याची चर्चा झाली, त्याच्यातनं काही वेदनाही झाल्या, माझ्यासारख्यालाही वेदना झाल्या. पण आता तो विषय इथे त्यांना नोटीस दिलेली नाही, आपण त्याची इथे चर्चा करणं संयुक्तिक नाही, मी ते करत नाही. माझा मुद्दा असा आहे की आशा भोसलेजींना आपण काल श्रद्धांजली शोक प्रस्तावामध्ये वाहिली. पण माझी अशी विनंती होती की या सदनामध्ये काही लोकांनी त्याच्यावर मत व्यक्त करायला हवी होती. म्हणजे तसे सगळेच सन्माननीय जे आपल्यातनं निघून गेले ते सगळेच कर्तृत्वानच आहेत. पण आशा भोसलेजींनी सर्वात जास्त मराठी गाणी गायले. आशा भोसलेंनी सगळ्यात जास्ती भक्तिगीतं, बालगीतं, बडबड गीतं, शौर्यगीतं,